ग्रामीण दुर्गम भागातले जे तालुके आहेत त्या ठिकाणी दिसत नाही निधी कोण खर्च करणार याकडे ग्रामपंचायतचा कल असतो, शिक्षकांचा एक प्रश्न डोक्यात पडलेला असतो, कोण नेमकं पैसे खर्च करणार, काय नेमकी किती शाळा आहेत आमच्याकडे 1962 शाळा आहेत। आपलं हे ज्यावेळी 27 सप्टेंबरचा शासन निर्णय आला CCTV बसवणं आणि विद्यार्थी सुरक्षेच्या अनुषंगाने तो शासन निर्णय आलेला आहे 23 सप्टेंबरचा। त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने तेव्हापासून आम्ही रिग्रसली फॉलोअप घेतलेला आहे। शाळांना जे काही आम्ही अनुदान वर्ग केलं होतं, शाळा अनुदान वर्ग केलं होतं, आमचा आग्रह होता प्राधान्याने तुम्ही CCTV खरेदी करा। आता ह्या अनुदानामध्ये आमच्याकडे 1278 शाळांची CCTV बसवून पूर्ण आहेत। आता उर्वरित जी काही गॅप आहे आमची 682 शाळांची, 682 शाळांना आम्ही सर्व BDO आपले गटविकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही एक प्रोग्राम दिलेला आहे आणि त्या प्रोग्राममध्ये आम्ही त्यांना CO साहेबांच्या सहीने पत्र दिले। त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हे आयडेंटिफाय करून दिलेले आहे की पर्टिक्युलर त्या ग्रामपंचायतमध्ये किती निधी आहे, मग त्याच्यामध्ये अबंधित निधी किती आहे, अनटाईड फंड किती आहे, त्यांच्याकडे इंटरेस्ट किती जमा आहे आणि DVDFमध्ये किती पैसे आहेत। मग आता खूप सारा निधी त्या शाळांना आहे, म्हणजे काही शाळांना आहेत अशा की ज्यांच्यामध्ये 1 लाख 1.5 लाखच निधी आहे, पण काही शाळांमध्ये 7 त्या ग्रामपंचायतींमध्ये 7 लाख 8 लाख एवढा निधी आहे। तर आम्ही प्राधान्याने सांगितलं आहे की तुम्ही या शाळांमध्ये ग्रामपंचायतचा जो हा अनटाईड फंड आहे किंवा इंटरेस्ट आहे किंवा DVDF आहे त्याच्यामधून प्राधान्याने CCTV तुम्ही बसवायच्यात। त्याला ना आम्ही एक प्रोग्राम दिलेला आहे, तो प्रोग्राम पण मी तुम्हाला सांगते आमचा काय आहे, मी तो तुमच्याशी शेअर पण करेल। म्हणजे आम्ही त्यांना एक टाईमलाईन दिलेली आहे, त्या टाईमलाईननुसार आम्ही त्यांनी सर्व BDOंनी सरपंच ग्रामसेवकांची मीटिंग घ्यायची, सरपंच ग्रामसेवकांना मीटिंग घेऊन ह्या विषयाबाबत निधी खर्च करायचा आहे ह्याचे प्रायोरिटी त्यांच्या लक्षात आणून द्यायची। त्याच्यानंतर जर अशी एखादी विशेष बाब करायची असेल तर आपल्याला ग्रामसभा घ्यावी लागते, मग विशेष ग्रामसभा त्यांनी कधी घ्यायची हे पण आम्ही ठरवून दिलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी वर्क ऑर्डर कधी द्याव्यात, काय द्यावं हे एकदम डिटेलिंग आम्ही त्यांना दिलेलं आहे। ते आम्ही येत्या 26 जानेवारीला डिक्लेअर करतोय। 100% शाळा आमच्या CCTV बसवलेल्या आहेत असं। एखाद्या शाळेवर कारवाईचा बडगा वगैरे असं उघडण्याला डेडलाईन दिली होती नाही, आता आमची डेडलाईनच 26 जानेवारी आहे, तर 26 आता एक तर होणारच नाही। आता मी तुम्हाला डेडलाईन सांगते, आता ह्या ज्या 682 शाळा राहिल्यात ह्या 682 शाळांमध्ये आमची टाईमलाईन अशी होती, 2 तारखेला BDOंनी सरपंच आणि ग्रामसेवकांची मीटिंग घ्यायची, 5 तारखेला विशेष ग्रामसभा घ्यायच्या, 6 तारखेला त्यांनी दरपत्रक मागवायचं, 13 तारखेला दरपत्रक उघडायचं आणि हे द्यायचं, त्यांनी पुरवठा आदेश द्यायचा आणि 18 तारखेपर्यंत त्यांनी CCTV बसवायचा। 18 नंतर त्यांना 19ला प्रशिक्षण द्यायचं आणि 19 ते 21पर्यंत आमच्याकडे लिंकवर माहिती भरायची, CCTV बसवल्याचं त्यांनी आम्हाला अवगत करायचं। त्या पद्धतीनं आम्ही 26 तारखेला हे डिक्लेअर करू शकू अशी आमची तयारी आहे ना। आमचं आता मी 12:30ला ऑलरेडी VC लावली आहे सगळ्यांसोबत, तर आमचं 26 जानेवारीला डिक्लेअर होईल आणि सर्व BDO सर्व लोकप्रतिनिधी आपले जे काही आमदार महोदय आहेत त्यांनाही हा विषय आम्ही अवगत केलेला आहे की जेणेकरून सगळ्यांचा सपोर्ट मिळून, कारण सगळ्याचं सोंग करता येतं, पैशाचं नाही सोंग करता येत। त्यामुळे जिथे निधी उपलब्ध होता शिक्षण विभागाचा तिथं शिक्षण म्हणजे जे आम्ही सांगितलं तुम्हाला 1278 शाळा की शाळा अनुदानामधून हे पैसे आम्हाला खर्च करून बसवता आले, जिथं आम्हाला पैसे उपलब्ध नाहीत त्या शाळांना आम्ही ग्रामपंचायतीला विनंती केली। सर्व शाळांना आमच्याकडे CCTV बसवले जातील। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।